तुमचं मूल उलट उत्तरं देतं आणि तुम्हाला वाटतं की माझा मुलगा उद्धट झालाय, खूप ॲटिट्यूड दाखवायला लागलाय. त्यामुळे मी तुम्हाला आज 5 अशी काही कारणं सांगणार आहेत, जी बहुतेक पालकांना माहीत देखील नसतात. आणि कदाचित तुमचं मूल उद्धट नाहीये, पण त्यामागे काहीतरी वेगळं कारण असू शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारणं समजून घेण्याआधी एक गोष्ट मला तुम्हाला नक्कीच सांगायला आवडेल, की जर तुमचा मुलगा किंवा मुलगी टीनेज वयामध्ये आला असेल, तर आणि उलट उत्तरं देत असेल, तर ह्याचा अर्थ एकच होतो, की ते आता मोठी होत आहेत आणि त्यांना त्यांची मतं आहेत आणि वेळोवेळी ते लोकं आपली मतं व्यक्त करू पाहतात आणि त्यामुळेच आपल्याला कुठेतरी वाटतं, की ते आपल्याला उलट उत्तरं देतात. ते आपल्याशी मोठ्याने बोलतात. पण खरं तर मुलांना ह्या वयामध्ये कसं बोललं पाहिजे, कसं व्यक्त झालं पाहिजे, हे बऱ्याचदा कळतच नाही. तर हे एक सगळ्यात मोठं कारण आहे. नंबर 1, त्यांना वाटतं, की माझं कोणी ऐकूनच घेत नाहीये. बऱ्याचदा आपण पालक काय करतो, हे कर, आणि मुलं पण पालक म्हणतात, अरे मी सांगितलंय ना मग कर. सो बऱ्याचदा ते आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करत असतात. पण जेव्हा त्यांना न ऐकल्यासारखं वाटतं तेव्हाच त्यांचा आवाज मोठा होतो आणि ते मोठ्या स्वरात बोलायला लागतात आणि आपल्याला वाटतं की आपला मुलगा ॲटिट्यूड दाखवतोय, उद्धटपणे बोलतोय. नंबर 2, खूप जास्त नियंत्रण. आपण बऱ्याचदा त्यांना कंट्रोल करायला जातो आणि त्यांना ते आवडत नाही आणि हे जास्त 9+ वर्षाच्या मुलांमध्ये म्हणजेच प्रीटीन आणि टीनेजर्स वयामध्ये दिसून येतं. बऱ्याचदा त्यांना हवं असतं स्वतःच्या निवडीचं स्वातंत्र्य, स्वतःची मतं आणि फ्रीडम हवा असतो. पण जर प्रत्येक संवाद असा असेल, हे कर, ते करू नकोस, इथे बसू नकोस, हे करायचं नसतं, तेव्हाच ते विरोध करायला लागतात. मी याला अग्री कराल. नीट जरा आठवून बघा, की लास्ट टाईम तुमच्या मुलाने जेव्हा तुम्हाला उलट उत्तरं दिलं होतं, तेव्हा ती सिच्युएशन काय होती? कोणत्या वेळेला त्याने तुम्हाला उलट उत्तर दिलं होतं? म्हणजे तुम्हाला समजेल आणि तुम्हाला हेही कळेल, की प्रत्येक वेळेला मुलं चुकीची नसतात. 3, मुलं आपल्याकडूनच असं बोलायला शिकतात. बऱ्याचदा घरातला संवाद जर असा असेल, तर मुलं तेच कॉपी करतात. जरी तुम्ही संवाद केला नसेल, तरी इतर माणसं जर वारंवार असे शब्द वापरत असतील, तर मुलं त्यांच्याकडूनच शिकतात. उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याचदा आपण म्हणतो ना, मी सांगते ना म्हणून कर, माझ्यासमोर आवाज करू नको, मी मोठी आहे, मी सांगते ना मग कर. आणि मग मुलं पण तोच टोन, तोच आवाज आणि तीच भाषा वापरायला शिकतात. 4थं कारण, ते भावनिकदृष्ट्या थकलेले असू शकतात. अभ्यासाचा ताण, परीक्षेचा ताण, मित्रमैत्रिणी, पिअर प्रेशर, भावंडांचं काहीतरी, मित्रांशी त्यांचं काही ना काहीतरी होत असतं. ही बऱ्याचदा उलट उत्तरं ही आपल्यासाठी नसतात, तुमच्यासाठी नसतात, तर ती त्यांच्या मनात साचलेल्या तणावाचं प्रतिबिंब असतं. त्यामुळे ते पर्सनली घ्यायची गरज नाही. आणि आपण जेव्हा पर्सनली घेतो ना, तेव्हाच आपण मोठी चूक करतो आणि ते मुलांना आवडत नाही आणि मग ते उलट उत्तरं द्यायला लागतात. आणि बऱ्याचदा भावना व्यक्त करण्यासाठी, फीलिंग एक्सप्रेस करण्यासाठी त्यांच्याकडे शब्दच नसतात. त्यांना आपल्याला सांगायचं असतं, की मी थकलो आहे, मला प्रेशर आहे, माझ्यावरती खूप ताण आहे, मला वाईट वाटतंय. पण आपण त्यांना सतत बोलत असतो. ह्या न त्या कारणाने सतत त्यांना काही ना काही उपदेश देत असतो. म्हणूनच आपल्या सततच्या बोलण्यानेच त्यांच्या भावना ॲटिट्यूडच्या स्वरूपात आपल्या समोर येतात आणि आपल्याला वाटतं, की आपला मुलगा बिघडलाय, आपला मुलगा ॲटिट्यूड दाखवतोय, माझी मुलगी आता उलट उत्तरं द्यायला लागली आहे. नंबर 5, सगळ्यात मोठं रिझन, कनेक्शन कमी झालं आहे आणि हे अतिशय खोल कारण आहे. कधी-कधी मुलांना सतत सूचना नको हव्या असतात. त्यांना कोणीतरी समजून घेणारं हवं असतं. त्यांच्या फीलिंग्स एक्सेप्ट करणारं कोणीतरी हवं असतं. तुम्ही स्वतः आठवा, की लास्ट टाईम तुम्ही तुमच्या मुलासोबत मोकळेपणाने गप्पा कधी मारल्या होत्या? त्यांच्या फीलिंग्स बाबतीत चर्चा कधी केली होती? त्यांच्याबरोबर चांगला सुसंवाद कधी केला होता? आणि जेव्हा आपलं कनेक्शन कमी होतं, तेव्हाच मुलं आर्ग्युमेंट्स करायला लागतात. मुलांच्या आर्ग्युमेंट्स वाढतात. आता तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल, की प्रत्येक उलट उत्तरामागे उद्धटपणा नसतो. कधी-कधी तिथे एक न ऐकलेलं, न समजून घेतलेलं, भावनिकदृष्ट्या संघर्ष करत असलेलं मूल असू शकतं. जर तुम्हाला पॅरेंटिंगशी रिलेटेड अजून काही समस्या असतील, अजून काही चॅलेंजेस असतील आणि स्टेप बाय स्टेप उपाय शिकायचे असतील, तर तुम्ही माझ्या फ्री पॅरेंटिंग मास्टर क्लासमध्ये सहभागी होऊ शकता. मास्टर क्लासचं वैशिष्ट्य म्हणजे मी तुम्हाला मुलांशी संवाद सुधारण्यासाठी आणि घरातला वाद कमी करण्यासाठी 3 स्टेप पॅरेंटिंग जर्नी शिकवणार आहे आणि काही उपयुक्त असे पॅरेंटिंग टिप्सही देणार आहे. जर तुम्हाला हा मास्टर क्लास जॉईन करायचा असेल तर चॅनलमध्ये माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, नक्की जॉईन व्हा.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यातून काही व्हॅल्यू मिळाले असेल तर नक्कीच सेव्ह करा आणि इतर पॉईंटवर शेअर करा आणि अशाच पॅरेंटिंग टिप्स आणि गायडन्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.